हाय हॅलो, मी तुमच्यासोबत आहे रेडिओ शुगरचे RJ स्वरा. आणि आता रेडिओ शुगरच्या क्लॉकमध्ये संध्याकाळचे 5 वाजलेत. आज आहे व्हॅलेंटाईन डे. तर या निमित्ताने जेव्हा जेव्हा मी खरं प्रेम करणारे प्रेमी युगल पाहते ना, तेव्हा हेच का ते हीर रांझा असा नेहमी प्रश्न मला पडतो. असंच असेल का त्यांचंही प्रेम जे अजरामर झालं? कारण जेव्हा जेव्हा प्रेमाचा उल्लेख होतो ना, तेव्हा तेव्हा हीर रांझा, लैला मजनू अशी नावं आपल्या ओठावरती येतात. तर आज व्हॅलेंटाईन डे आहे, तर या निमित्ताने तुम्हाला शुभेच्छा. आणि याच्या व्हॅलेंटाईन डे स्पेशल माझ्यासोबत आहे कल्टीकट्टा शो मध्ये कवी गीतकार मंदार पाटील. आणि आज व्हॅलेंटाईन डे आहे, तर तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद, तुम्हालाही शुभेच्छा. तर आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि मस्त रोमॅन्टिक मूड असा प्रत्येकाचा असतो, तर तुम्ही काय सांगाल याबद्दल? हो, आज व्हॅलेंटाईन डे आहे. आज बऱ्याच जणांचं व्हॅलेंटाईनला कुणाचं प्रेम स्वीकारलं जाईल, कुणाचं नाकारलं जाईल, कुणाच्या अंगणी चंद्र फुलेल तर कुणाचं चांदणं विखुरलं जाईल. ज्यांचं चांदणं विखुरलं जाईल त्यांनाही शुभेच्छा, आणि ज्यांचा चंद्र स्वीकारला जाईल त्या सगळ्यांना शुभेच्छा. मस्तच, किती सुंदर शब्दांमध्ये हे सांगितलंय. तर आता हे शब्द जे आहेत ना, खूप सुंदर आणि खूप भारी आहेत, तर हे तुम्हाला कसे सुचतात, काय सांगाल याबद्दल? काय व्हॅलेंटाईन डे ला मुलींना प्रपोज करायचं, कुणी एखादी कवीवरती प्रेम करणारे असेल तर कविता सुचतात. नाही जर एखादी सोडून गेली, एखादीने नाकारलंच तर मग त्याच्या कविता जन्मतात. अच्छा. तर मग हा जो कवितेचा प्रवास आहे तो कधीपासून सुरू झाला नेमका? मी तसं प्राथमिक शाळेत असल्यापासूनच लिहितो. बरं. याचा अर्थ तेव्हापासूनच कुणावर तरी प्रेम करत होतो हे मान्य करायला हरकत नाही. अच्छा, मग नाव रिव्हील करू शकतो का आपण? आजवर किती शेकडो कविता लिहिल्यात बघ, आता काय सांगू, बघ तू ठरव आता. अच्छा. बाय द वे, आता यंगस्टर म्हणलं की थोडंसं प्रेमाचा मूड प्रत्येकाचा असतो. प्रत्येकाला प्रेम हवंसं वाटत असतं. आणि याच स्टेजला किंवा आपण सेम एज मध्ये आपण दोघे सुद्धा आहोत, तर काय वाटतं याच्याबद्दल? आत्ताचं प्रेम कशा पद्धतीनं परिपक्व होतंय? परिभाषा थोडी बदलली आहे प्रेमाची. होय होय, आज मुलांचं एकंदरीत आज समाजामध्ये तरुणाईमध्ये चंगळवाद आणि उथळपणा वाढल्यामुळं प्रेमाच्या परिभाषा देखील बदललेल्या आहेत. बरोबर. प्रेम हीर रांझ्याचं होतं, प्रेम सलीम अनारकलीचं होतं. म्हणजे इतिहासात आपल्याकडे अशी खूप उदाहरणं देता येतील, पण आपल्याकडे अलीकडे कसं झालंय, जो मेरी नहीं हो सकती वो किसी और की नहीं हो सकती, इतकी टोकाची भूमिका प्रेमामध्ये आल्यामुळं ना आजकालच्या प्रेमामध्ये काही मतलब वाटत नाही मला. कारण ते काळाचा एकंदरीत जर प्रभाव जर बघितला आपण आता, तर प्रेम कमी आणि त्याच्याकडं आकर्षणाचा जास्त त्याच्यावरती प्रभाव दिसून येतो मला. कारण आपल्याकडे मग्रजांनी म्हटलेलं आहे की प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं. ही प्रेमाची खरी परिभाषा आहे. बरोबर आहे. पण आजकालच्या तरुणाईला ते थोडंसं कळत नाही किंवा पटत नाही किंवा वळत नाही म्हणूया आपण. अगदी अगदी अगदी. म्हणजे प्रेम मुळातच, प्रेम म्हणजे त्याग, त्यागाची भावना आपल्याकडे नाही आहे, कारण आपण प्रेम खऱ्या अर्थाने समजून घेत नाही आहोत. बरोबर आहे. ओके, प्रेमामध्ये बंधनं नसतात. टॅग म्हणण्यापेक्षा आपण स्वतंत्र आहोत आपण असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाहीये. अगदी अगदी सहमत आहे. बरं, बाय द वे, आता एवढे छान आता कवी कुसुमाग्रजांचे सुद्धा खूप छान आता वर्ड सांगितलेले आहेत, तर या निमित्ताने एखादी छान कविता किंवा एखादं रोमॅन्टिक सॉन्ग आम्हाला ऐकवा. यस, आता प्रेमाची तशी खूप गाणी आहेत, पण आता काय लव्ह ॲट फर्स्ट साईट आपल्याकडे जी एक संकल्पना आहे, पहिल्या प्रेमात पडल्यानंतर काही लोक गुणगुणतात की पहला नशा पहला खुमार, नया प्यार है नया इंतजार, कर लो मैं क्या अपना ख्याल, ए दिले बेकरार मेरे दिले बेकरार, तू ही बता, पहला नशा पहला खुमार. वाह, क्या बात है, खूप सुंदर सॉन्ग म्हटलंय. येस, म्हणजे प्रेमात पडलेल्या प्रत्येक मुलाची ही पहिली फेज असते की फार ते रोमॅन्टिक असतं सगळं जग त्यांचं. 24 तास असे इतके गुलाबी धुंदीत मस्तीत जात असतात. बरोबर. आणि आता खरं तर सगळ्यांचा तोच मूड असणार आहे, त्यामुळे हे सुंदर गाणं मला सुद्धा खूप आवडलंय. आणि बाय द वे, आता कविता तर आपण म्हणजे लिहिताच, पण आता कवितांसोबत ना तुमचा आवाज सुद्धा खूप भारी वाटतोय, ऐकायला छान वाटतोय. त्याच्याबद्दल थोडंसं सांगा, हे कसं जुळून आलंय? म्हणजे अगदी कविता, शब्द उतरवणे आणि गाणं. लिहिण्याची आवड लहानपणापासून होतो, तशी सोबत गाण्याची देखील होतीच. आणि मग गाणं गुणगुणत राहायचो. अलीकडं मग
शिवाजी विद्यापीठातल्या म्युझिक डिपार्टमेंटला गाणं शिकलो थोडस. मी मोस्टली कविता ज्या लिहितो त्या गेय कविता असतात. लोकांच्या पर्यंत त्या चांगल्या पद्धतीनं पोहोचाव्या, त्याच्यातला आशय अभिव्यक्ती व्यवस्थित व्हावी म्हणून मी गाणं शिकलो आणि ती आता माझ्या कवितेतून गाण्यातून ते उतरतं. बस बाकी कवितेला आवाजाची जोड मिळाल्यामुळं ते चांगलं वाटतं. मग असं कधी झालंय का जेव्हा आता कविता एखादी आपण करतो, काहीतरी छान आपण इमॅजिन केलेलं असतं, पण ते लिहिता लिहिताना आपण भलतंच काहीतरी लिहून जातो, किंवा कधी कधी ती कविता आपल्याला लिहायची काहीतरी असते पण ती फसते कविता, किंवा एखादं गाणं असेल, असं होतंय का बरेचदा? होतं, खूपदा होतो तसं. तेव्हा काय होतं की तेवढ्या तीव्रतेनं ती प्रतिभा आपल्याला स्फुरलेली नसते किंवा तो थॉट तेवढ्या पद्धतीला आपल्याला आकलन झालेलं नसतो. ओके, पण आपल्या मेंदूत असतं की यार हे असं उतरायला पाहिजे, पण नेमक्या वेळी शब्द भेटत नाही, काहीतरी होतं आणि तो सुटून जातात काही वेळा अशा. पुन्हा मग एखादा तुकडा लिहिला असेल तर तो पुन्हा त्याच्यावरती संस्कार करावे लागतात. अजून काय भेटतं का, अजून नवीन काय आहे का, या दृष्टिकोनातून विचार करावा लागतो. मुळात कवितेत ही प्रोसेस नसते. कविता म्हणजे भावनांचं उत्कट लालित्यपूर्ण आविष्कार असल्यामुळे ना ती बऱ्याचदा अशी वन स्ट्रोक मध्ये येऊन जाते. गद्य लेखन करायचं असेल तर काही मर्यादा येतात, थोड्याशा काही संदर्भ लागत नाहीत वगैरे, काही गोष्टी चाळाव्या लागतात. पण कवितेच्या बाबतीत येतात, त्या पटकन येतात, उतरून ठेवायच्या पानावरती, बस. आणि मला आणखीन एक विचारायला आवडेल की आपल्याकडं ना काही नवखे कवी सुद्धा आता आहेत, ते सुद्धा बराच प्रयत्न करत असतात कविता लिहिण्यासाठी. मग त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? आता एक तर प्रत्येकानं आपल्या कवितेचा जॉनर कुठला हे ठरवायला पाहिजे. म्हणजे आपण काय लिहितो, चांगलं प्रेम कविता लिहितो, निसर्ग कविता लिहितो, किंवा अजून विद्रोही काही लिहितोय आपण. प्रत्येकाला आपापल्या शब्दांची जातकुळी माहिती असायला हवी. त्यानुसार मग वेगवेगळे प्रवाह आहेत. जर तुम्ही निसर्ग कविता चांगला लिहित असाल तर बालकवी आहेत, नादू महानोर आहेत, इंद्रजित भालेराव सर आहेत. अशी एक मोठी सधन समृद्ध अशी परंपरा आपल्याकडे आहे. तुम्ही प्रेम कविता लिहित असाल तर मंगेश पाडगावकर आहेत. असं खूप लोकांची नावं सांगता येतील, किंवा असे खूप चांगले चांगले कविता संग्रह देखील आहेत जे तुम्ही वाचायला हवेत प्रामुख्याने. त्या काळातले कवी कसे लिहित होते, आपण कसं लिहितोय, याच्यातला थोडासा फरक कळेल. आपण नवीन काय नवनिर्मिती सर्जनशीलता करायला पाहिजे याचं थोडंसं भान येईल. त्यामुळे जुन्या लोकांना ऐकणं, जुनं वाचणं, नवीन काळातही खूप चांगले दर्जेदार कवी आहेत तेही खूप चांगलं लिहितात, त्यांचं वाचणं आणि आपली कविता थोडीशी तोलून मापून बघणं की त्यांचा आणि आपलं कुठं आहे थोडंसं. असं केलं तर चांगल्या पद्धतीनं आपल्याला मार्गदर्शन मिळेल, स्वतः करता येईल, चांगला प्रवाह आपल्याला स्वतः निर्माण करता येईल. अच्छा, मग तुमचे आवडते कवी कोण आहेत? तुम्ही कोणाला फॉलो करताय किंवा कोणाच्या वाचनातून तुम्ही कवी म्हणून तयार झालाय? मी लहान असताना बाबा बोरकरांची कविता होती आम्हाला अभ्यासक्रमाला, माझ्या गोव्याच्या भूमीचं गड्या नारळ मधाचे. या कवितेचा माझ्यावरती प्रचंड प्रभाव पडला आणि आपल्याला असं काहीतरी करायची अशी एक आंतरिक उर्मी निर्माण झाली आणि ज्याच्यातून मग मी लिहायला लागलो. आता मग सुरेश भट, अलीकडे नादू महानोर, हे बालकवी वगैरे खूप मला आवडतात. अच्छा, निसर्गाशी मुळात मी कनेक्ट असल्यामुळे या गोष्टी मला फार, हे कवी वगैरे मला आवडतात. ओके, खूप भारी. तर आज व्हॅलेंटाईन डे आहे, तर या निमित्ताने आणखी एखादं सुंदर गाणं किंवा कविता नक्की ऐकायला आवडेल. यस, कोकणात गेलो होतो मी मध्यंतरी. तुला मग अशी म्हटलं ना कविता कशी स्फूर्ती, बघ ती पटकन अशी स्ट्रोक मध्ये येते. तर असं समुद्र किनाऱ्यावर माडांची नारळाची बाग होती, पोपळीची वगैरे, आणि त्याच्यातून सकाळी फिरत असताना सकाळ सकाळी अचानक एक ओळ क्लिक झाली आणि मग त्या कवितेला थोडासा कोकणी टच देऊन ती कविता मी लिहिली होती की या उंच उंच माडातून, या उंच उंच माडातून तुझी सयाली गो, मन सैर भैर दर्या ते का तुझी बाधा झाली गो, मन सैर भैर दर्या ते का तुझी बाधा झाली गो, या उंच उंच माडातून. अशी एक छान कविता लिहिली होती. मस्तच.
तर आता कविता लिहिण्यापासून सुरू झालेला हा प्रवास आता गाणी लिहिण्यापर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे आता कवी आणि गीतकार असं नाव थोडंसं नावारूपाला येतंय. म्हणजे माझ्या माहितीनुसार मध्यंतरी एका कुठल्या तरी मराठी चित्रपटासाठी सुद्धा तुम्ही गाणं लिहिण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे छान गाणं बनलंय ते. तर तो जर्नी कसा होता, त्या चित्रपटाबद्दल पण मला ऐकायला आवडेल. चित्रपटाच्या नंतर सुद्धा एक सारेगमपसाठी काम केलं, त्यांचा एक अल्बम होता. जे दक्षिणेकडची एक फेमस सिंगर आहे जिनं सैराट झालं जी हा टायटल जे ट्रॅक आहे, ट्रॅक तो तिनं गायला आणि जसराज जोशी आपला पुण्याचा, त्या दोघांनी ते गाणं गायलेलं आहे. ते देहाच्या या पाना फुलांना ओढ तुझे लागली, हळदीवी बिलोरी मी झाली र, खोळ्यावानी कावरी बावरी चातकाच्या ओढीवानी, हळदीवी शिरशिरी आली र. हा एक फार सुंदर अनुभव होता. आणि दक्षिणेकडे जाऊन ते तिचं चिन्मयीचं रेकॉर्ड वगैरे केलं होतं, इकडे जसराजचं केलं होतं, ते शूट वगैरे, असं फार सुंदर अनुभव होता. ते युट्यूब वरती त्या सारेगमपच्या चॅनल वरती आहे ते गाणं. सगळ्या लिसनरनी ते तुमच्या ऐकावं. फार सुंदर. प्रत्येकाचा प्रियकर म्हणजे आता व्हॅलेंटाईन डे म्हणून सांगतो, प्रत्येकाचा प्रियकर हा मुलगाच असायला हवं किंवा प्रेयसी मुलगीच असायला हवी असं काही नाही. बरोबर. त्या गाण्यातली जी नायिका आहे तिचा प्रियकर हा पाऊस आहे. ओके. आणि ती पावसाप्रती ते गाणं डेडिकेट केलेलं आहे तिनं, की पाऊस आल्यानंतर आयुष्यात काय आनंद निर्माण होतो वगैरे. फार सुंदर एक ट्रॅक आहे, त्याचं मेकिंग पण फार सुंदर केलेलं आहे. अच्छा. तर त्या चित्रपटासाठी जे काही गाण्याचे लिरिक्स होते लिहिलेले, तर ते कसे सुचले, कशी ऑपॉर्च्युनिटी ही मिळाली? लिरिक्स साठी तुम्हाला सिच्युएशन दिली जाते की आपल्याला हा सीन करायचा आहे आणि या सीन साठी या थॉटचं एक गाणं पाहिजे. बरं. आणि ते बसून समोर केलं जातं, लिहिलं जातं, ते ठरवून लिहिलं असतं. कविता वेगळी आणि गाणं वेगळं असतं. हो हो. मुळात कवितेचं गाणं होताना महानोरांचं एक फार सुंदर पुस्तक आहे. कवितेला म्युझिकची साथ मिळाली की ते गाणं बनतं. तरी गाणं थोडंसं तंत्रशुद्ध असं, त्यात काही गोष्टी पाळाव्या लागतात, काही नियम असतात, त्याचा आधार घेऊन त्या गोष्टी पाळून गाणं लिहावं लागतं. अच्छा. तो चित्रपटाचा अनुभव फार सुंदर होता. माझा एक मित्र आहे नेपाळीचा, दर्शन सुतार म्हणून, फार चांगला संगीतकार आहे तो. दक्षिणेकडे आणि इकडे आपल्या इकडे पण काम करतो तो. त्याच्यामुळे मला ती संधी आली होती आणि त्याच्यामुळे खरं तर तिथून माझा सगळा गीतकार म्हणून प्रवास सुरू झाला पुढे. मग जेव्हा गीतकार हे नावासमोर लागलं तर तेव्हा काय पहिली रिॲक्शन होती, फॅमिलीची असेल किंवा तुमची असेल? फार भारी वाटतं की आपल्याला कोणीतरी कवी आणि गीतकार म्हणून ओळखतं. लहानपणी ज्यांची गाणी ऐकायचो त्यावेळी वाटायचं की आपल्याला असं लिहिता यायला पाहिजे, आपण असं काहीतरी नेमकं करायचं आहे. आणि ती आतून एक अंतप्रेरणा होती आणि ती आज वास्तवात उतरली, त्याचा फार आनंद होतो. अर्थात त्याच्या पाठीमाग फार मेहनत देखील असते, काही गोष्टी सोडाव्या लागतात, काही गोष्टी धराव्या लागतात आणि बऱ्याचदा प्रवाहाच्या उलट पोहोच जाऊन तुम्हाला या सगळ्या गोष्टी प्राप्त कराव्या लागतात. इतकं सोपं नाही, तो एक ध्यास आहे मोठी, ती एक तप म्हणावं लागेल त्याला. अच्छा. मग जेव्हा या गाण्यासाठी सिच्युएशन दिली होती, ते गाणं लिहायचं होतं, तर तेव्हा ते गाणं जेव्हा बनलं किंवा थोडंसं नाही का आपल्याला पण थोडं सुचायला शब्द टाइम लागतो, आणि जेव्हा गाणं तयार झालं तर तेव्हा ते टीमला तुमच्या आवडलं का, किंवा ते लिहिताना काही दडपण वगैरे होतं का, की फर्स्ट अटेम्प्ट आहे आपला हा? हो, प्रेशर स्वाभाविक असतंच ते. ते नेहमीच असतं, कुठलाही प्रयोग असेल किंवा कुठलाही. आजही मी काही गाणी लिहितो, आता एक चालू आहे मुंबईचा प्रोजेक्ट. प्रेशर असतं आणि कुठलंच गाणं वन स्ट्रोक मध्ये फायनल नाही होत. त्याची नंतर चाल बांधली जाते किंवा मग त्याच्यात ते चालीनुसार, मीटरनुसार ते थोडंसं कमी जास्त करावं लागतात, काही शब्द पुढे मागे काही बदलावे लागतात. बरोबर. ओके. ते गाणं रेकॉर्ड होत नाही फायनल गायकाच्या आवाजात, तोपर्यंत ऍज अ गीतकार म्हणून आपल्यावरती प्रेशर राहत असते. बरोबर. त्यात ते तू गाणं म्हणालेलंच माहितीये का, कविता होती ऍक्च्युली. कोणता हंगाम हा म्हटलं होतं. वाव, काय ते भारी होतं. येस येस येस. प्लीज ते ऐकव आता. एक सुंदर अशी निसर्ग कविता आहे. म्हणजे कवींचं प्रेम देखील निसर्गावरती असायलाच हवं, निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीवरती असायला हवं. निसर्गावरती जर कवीनं प्रेम केलं तर निसर्ग त्याला चांगले चांगले शब्द देतो, चांगल्या चांगल्या प्रतिमा देतो. अशा एक सुंदर आशयाची कविता आहे की हंगाम नावाची. कोणता हंगाम हा, कोणती चढली नशा, धुंद झाल्या झाडवेली, मोहरून दाही दिशा, कोणता हंगाम हा, ही सुगंधी लाट आली कुठूनशी वाऱ्यासवे,
सोहळा सजला ऋतूंचा अंबरी ताऱ्यांसवे, चिंब झाल्या भुईस कुठली उरली न तृषा, धुंद झाल्या झाडवेली मोहरून दाही दिशा, कोणता हंगाम हा कोणती चढली नशा, धुंद झाल्या झाडवेली मोहरून दाही दिशा, कोणता हंगाम हा. वाव, खूप भारी. आणि आता आपल्याकडचं खरं तर हळूहळू हंगाम थोडासा चेंज होतोय, वातावरणामध्ये सुद्धा बदल जाणवतो आपल्याला. आणि आज व्हॅलेंटाईन डेचाच हंगाम आहे. बरोबर, नक्कीच. आज कुणाला कसली कधी काय नशा चढेल माहित नाही. बरोबर. तर आज व्हॅलेंटाईन डे आहे म्हणून जोगसपाट एक गमतीचा भाग म्हणून विचारते की व्हॅलेंटाईन डे निमित्त तुम्ही कोणाला असा प्रपोज वगैरे करण्याचा प्रयत्न केलाय का, कवितेतून किंवा गाण्यामधून? नाही, कवीसाठी एका दिवसाचा अप्रूप कशाला. आमच्यासाठी 365 दिवस व्हॅलेंटाईन डे असतो. अच्छा. त्यामुळं एका दिवसाचं फार औत्सुक्य वगैरे असं काय नसतं मुळात. पण हायस्कूलला वगैरे असताना व्हायचे तसे प्रयोग, कवितेतून टोमणं मारणं वगैरे. तेव्हा काय लिहितो हे माहित पण नसायचं, पण आपलं काही आता आठवतही नाही, पण काही प्रयोग केल्याचे आठवतात. मुद्दामच काही हे करायचं, लिहायचं आणि मुद्दाम मित्रांना ऐकू जाईल असं पलीकडे बोलायचं वगैरे. आता काही गमती केलेल्या आहेत. हायस्कूल लाईफ पर्यंत फार कांड केलेले आहेत, खूप किस्से आहेत त्याच्यावरती कधी नंतर बोलता येईल. हो हो, नक्कीच. काय विषय. तर आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि आपण आता या इंटरव्ह्यूच्या शेवटाकडे आलोय. तर या निमित्ताने आणखी एक सुंदर छान गाणं ऐकायला आम्हाला आवडेल, कवी आणि एक गीतकार म्हणून छान शब्द असलेले. त्याच्या आधी तुमच्या सगळ्या लिसनरना व्हॅलेंटाईन डेच्या खूप शुभेच्छा. येस, थँक्यू. आय होप सगळ्यांचे गुलाब वाया जाऊ नयेत, योग्य ठिकाणी पोहोचतील. नाही तर परवापासून म्हणावं लागेल की प्यार हमें किस मोड पे ले आया, के दिल करे हाय कोई तो बताए क्या होगा. ओके, मी परत तुला फोन करून त्यांनी विचारा नको, सल्ले विचारा नको की बाबा काय करू. एक जोगवा मधला एक छान ट्रॅक आहे अजय अतुल सरांचा, तो एक आपल्या सगळ्या लिस्नर साठी छान होता. जीव दंगना गुंगना रंगलासा, पिरमाची आस तू, जीव लागला लाभला ध्यास हो तुझा, गहिवरला श्वास तू, पैल तिराने शील साथ मला देशील, काळीज माझ तू, सुख भरतीला हाल नभ धरतीला हाल, पुनवचा चांद तू, जीव दंगना गुंगना रंगना सा, पिरमाची आस तू, आस तू. थँक्यू. थँक्यू सो मच. खूप सुंदर आवाजामध्ये हे गाणं तुम्ही म्हटलेलं आहे. आणि आज व्हॅलेंटाईन डे आहे, तर या निमित्ताने सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तुम्ही वेळात वेळ काढून आज माझ्याशी गप्पा मारल्या, थँक्यू सो मच. यस, थँक्यू व्हेरी मच.